जगभरातील कंपन्यांत स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या डेलॉयट या कंपनीने संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांना आकर्षक वेतन देऊन नोकरीची संधी दिली। या कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे। संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली। त्यात संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते। या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या। संजीवनीच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सार्थक सतीश चौधरी, आदित्य अनिल पानघवाने, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या उत्कर्ष सुनील जाधव, चेतन बाबासाहेब वाकळे व इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या जान्हवी आनंद बारबिंड यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे। ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व संबंधित अभियांत्रिकी शाखेचा विभाग यांच्या परस्पर पूरक समन्वयातून विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांत आणि चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या संधी मिळत आहेत। उद्योग जगताला हवे असलेले शिक्षण देण्यावर भर दिला जात असल्याचा हा परिणाम आहे। ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांकडून मुलाखतींचा सराव करून घेतला जातो। त्यातून त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण होतो। यावेळी अकोले तालुक्यातील धामणगाव येथील विद्यार्थी म्हणाला, मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा अन्य एका पॉलिटेक्निकमधून केला आहे। त्यावेळी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्लेसमेंटच्या सातत्याबद्दल मला माहिती होती। त्यामुळे संजीवनी इंजिनिअरिंगमध्ये मी प्रवेश घेतला आहे। संजीवनीला ऑटोनॉमस दर्जा असल्याने डिग्रीबरोबरच ऑनर डिग्रीसुद्धा प्राप्त करता येते। त्यासाठी वैकल्पिक विषय निवडावे लागतात। मी सायबर सिक्युरिटी हा विषय निवडला। त्याचा फायदा मला जगातील टॉपच्या डेलॉयट कंपनीत माझी निवड झाली आहे। आम्हाला शेवटच्या सत्रात इंटर्नशिप करावी लागते। तर याच कंपनीमार्फत भुवनेश्वर, ओडिसा येथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये इंटर्नशिपसाठी माझी निवड झाली आहे। संजीवनीमुळे माझे आणि कुटुंबियांचे स्वप्न साकार झाले। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।